वेलकम टू दिस न्यू ब्लॉग गाईज. माय सेल्फ ऋषिकेश काकडे. आणि आजचा ब्लॉग म्हणजे खूप स्पेशल असा ब्लॉग आहे, कारण आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं स्पेशली आई बाबा गावाकडनं पुण्याला आलेत आणि या दिवसाची सुरुवात आम्ही आज शॉपिंग पासून करतोय. शॉपिंगला निघालोय आणि माझ्यासोबत आहे आकाश, छोटा भाऊ, आई, बाबा आणि बिझनेस पार्टनर तेजस्विनी पाटील. ओके, सो सगळे आम्ही जातोय आता शॉपिंगला. पहिल्यांदा शॉपिंग करायची आहे, कारण नंतर 12 वाजता आपल्याला आपली जी डिलिव्हरी आहे ड्रीम कार ती पण घ्यायची आजच. आज बाबांचा बर्थडे पण आहे. सो आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि सर्व स्पेशल गोष्टी आम्ही आज करणार. फायनली आम्ही आलेलो आहे पेशवाई कलेक्शन मध्ये. सो इथं खरेदी करायची आम्हाला शॉपिंगला. कसं वाटतंय? छान. छान. क्रेडिट कार्ड घेऊन आला ना? क्रेडिट कार्ड एवढी शॉपिंग करणार आहे.
आज पप्पांच्या बर्थडेला आला त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पहिल्यांदा आज माझी जी ड्रीम कार होती ती कार पण घेतली. आणि दुसरी गोष्ट अनाउन्समेंट करायची होती की काही दिवसापूर्वी मॅमनी तेजस्विनी पाटील यांचं नाव आहे आणि त्यांचे मिस्टर आहेत. हे त्यांचा बिझनेस जो आहे पुणेरी फॅमिली सलून हा त्यांची दुसरी ब्रँच आहे. पुणे फॅमिली सलून ही पहिली ब्रँच आहे. सो त्या ठिकाणी त्यांनी मला ॲडव्हर्टाईजसाठी बोलवलं होतं. झालं असं ती पहिली जी व्हिडिओ बनवली त्या पहिल्या व्हिडिओमध्येच त्यांना 5,000पेक्षा कॉल आले आणि माझं काम त्यांना आवडलं म्हणून त्यांना जे काही रिस्पॉन्स भेटला. नंतर मग त्यांनी आता दुसरी ब्रँच पण काढली पुणेरी फॅमिली सलून. सो तिथं मला त्यांनी ॲज अ पार्टनर म्हणून मी त्या बिझनेसमध्ये मॅनेजमेंट आणि मार्केटिंग सर्व गोष्टी ज्या आहेत ती मी बघतो. सो मी त्या बिझनेसमध्ये 50% पार्टनर आहे पुणेरी फॅमिली सलूनमध्ये. आणि बाकीचं त्यांना सगळं 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. काम असेल सगळ्या गोष्टी आणि स्टाफ वगैरे आहे. सो ती अनाउन्समेंट करायची होती कारण आतापर्यंत मी ॲज अ मार्केटिंगच करत होतो. परंतु तो पण बिझनेस माझा आजपासून म्हणजे सगळ्यांना सांगायचं होता की मी तिथं पार्टनर आहे 50% पुणेरी फॅमिली सलूनमध्ये. आणि मॅडम माझ्या डिजिटल व्हायरल झोनमध्ये सुद्धा, कारण त्यांचं मॅनेजमेंट स्किल जे आहे ते म्हणजे त्यांनी सलून जे उभा केलं पुणेरी फॅमिली सलून ते 15 दिवसात त्यांनी एकटीने उभं केले. सर तेव्हा नाशिकला होते ना सर, दिल्लीला होते. आणि नंतर उभं राहिल्यानंतर, कारण ऑलरेडी पार्टनर कुणी करतं पण उभं राहिलं सगळं चांगलं आता बिझनेस स्टार्ट होणार आहे त्यावेळेला त्यांनी मला पार्टनर बनवलं बिझनेसमध्ये. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांची सगळी ही मॅनेजमेंट स्किल पाहून त्या पण माझ्या जे काही डिजिटल व्हायरल झोनचं जे स्टार्टअप आहे त्याच्यामध्ये त्या पण 50% पार्टनर आहेत. सो आता आम्ही तिघं मिळून पुणेरी फॅमिली सलून आणि आम्ही दोघं मिळून डिजिटल व्हायरल झोन पुढे रन करणार आहोत. हे तुम्हाला सगळ्यांना आणि ब्लॉग्समध्ये जे पाहत आहेत त्या सगळ्यांना सांगायचं होतं. सो ही अनाउन्समेंट होती. तर आजवर तुम्ही सर्वांनी आणि सगळ्यांनी साथ दिली. यापुढेही तुम्ही साथ देसाल. जेवढं काही आम्हाला जमेल डिजिटल व्हायरल झोन थ्रू चांगलं काम करून लोकांपर्यंत समाजाचं काम असेल किंवा कंटेंटचं द्यायचं काम असेल ते मी करूच. त्यासोबत पुणेरी फॅमिली सलूनला इथं एवढे आहेत तर ते सगळे व्हिजिट करतीलच. परंतु जे ब्लॉग बघताय त्या ब्लॉगमधले सुद्धा जे काही व्ह्युअर्स आहेत आपले ते सुद्धा नक्की एकदा व्हिजिट करतील पुणेरी फॅमिली सलून. ॲड्रेस जो आहे तो शिवसाई लेन शॉप नंबर 7 अपोजिट टू लोटस हॉस्पिटल पिंपळे सौदागर पुणे या ठिकाणी आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा. यापुढे तुम्ही रील्स पाहाल. आता बर्थडे वगैरे सगळं सेलिब्रेट केला तुम्ही पाहिलाच असेल. आता आम्ही जेवायला जाणार आहोत कारण बर्थडे सगळं सेलिब्रेट करून झालेलं आहे. थँक्यू. आता मॅडम बोलतील काहीतरी. थँक्यू सो मच. ऋषी सरांना काम पार्टनरशिप द्यायचं रिझन असं आहे की सगळ्यात मेन त्यांचा स्वभाव आणि एक जेन्युइन पर्सन. पार्टनरशिप आपण कुणाला पण नाही देऊ शकत की बिझनेस पूर्ण माझा सेट झाला आहे त्याच्यानंतर मी त्यांना पार्टनरशिप दिली आहे. त्यांचा स्वभाव खूप छान आहे आणि मेन म्हणजे एक स्वाभिमानी आणि इमानदार माणूस बोलतात त्याला की खूप इमानदारी आहेत, खूप स्वाभिमानी आहेत आणि सपोर्टिव्ह आहे की कोणत्याही सिच्युएशनपर्यंत जाऊन ते सपोर्ट करू शकतात मला. त्यामुळे मी त्यांना पार्टनर म्हणून घेतलेलं आहे आणि थँक्यू. ते माझे पार्टनर झालेत त्यासाठी. थँक्यू सो मच. सगळे आलेले बघू शकता तुम्ही. आणि आता उशिरा का होईना बालू भैया पण आलेले आहेत. सो आता जेवणाची वेळ झालेली आहे. आता मी सगळे जेवायला जाणार आहे. आई एकदम इमोशनल झालेली आहे कारण खूप दिवसापूर्वी असा दिवस होता. उभं आहे. खूप दिवसापूर्वी असा दिवस होता की म्हणजे मला सपोर्ट कोणाचाच नव्हता, फक्त आईचा सपोर्ट होता. नंतर बाबांचा पण झाला. ती वेळ अशी होती प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अशी असते की जेव्हा कोणी सपोर्ट करत नसतं त्यावेळेस आई अशी होती माझ्या मग तुला जे करायचं मी आहे सपोर्टला. आईनं खूप सपोर्ट केला. आज सगळे सपोर्ट करताय. परंतु ती वेळ असते जेव्हा कुणाला विश्वास नसतो त्यावेळेस आईनं सपोर्ट केला. आज तिला भरून आले कारण मी अजून मला भरपूर काय करायचंय. अजून म्हणजे त्या लेवलला नाही पोहोचलेलो. वेळ लागणार आहे. अजून संघर्ष करायचा आहे. पण मी ज्या आईला माझं वचन दिलं होतं मी काही 10-20% तरी पूर्ण करू शकलोय. आणि अजून तुला सांगतो येणाऱ्या 2 वर्षामध्ये जी आणखीन बोललो नाही ते पण करून दाखवल. तुला अभिमान, पप्पांना अभिमान वाटेल असंच काम करेल. रडू नकोस.
तर चला आता जेवायची वेळ झाली आहे, सगळे भुकेजलेत, 10 वाजलेत. सो जेवण करूया. तर मित्रांनो रात्रीचे 1 वाजलेले आहेत आणि मी पोहोचलोय मोशीमध्ये, जिथं मी शिफ्ट झालोय. आता मी अगोदर नरेला राहत होतो, नरेवरनं मोशीला शिफ्ट झालोय, कारण की पिंपळी सौदागरला आपलं पुणेरी फॅमिली सलून हा नवीन बिझनेस चालू केलेला आहे. तुम्हाला सांगितलेलंच या व्हिडिओमध्ये, अनाउन्समेंट पण केलेली आहे. सो गाडी पार्क केलेली बघू शकता, थार. त्याच्या पुढे रील्स ब्लॉग्स तुम्ही बघणार आहे या थारचे, आणि आपण जे काही ट्रेकिंग वगैरे जे ब्लॉग्स आहेत गड किल्ल्यांचे असतील किंवा बाकीचं पण जे काही दाखवायचं ते सर्वच तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून, असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या. आणखीन खूप सारे अचिव्हमेंट्स करायचे आहेत आपल्याला. इथं सुरुवात आहे, येतो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.